हॅलो 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 वेलकम ऑल. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी सूरज सर घेऊन आलो आहे एक नवीन जॉब ओपनिंग नोटिफिकेशन. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे पण बँकिंगचे विद्यार्थी आमचे आहेत, जे पण बँकिंग ऍस्पिरंट आहेत, त्यांच्यासाठी एक खुश खबर आलेली आहे. कारण आयबीपीएस RRB ची नुकतेच अप्लिकेशनची लास्ट तारीख आपली संपलेली होती 30 जून आणि 1 जुलैच्या रात्री 12ला एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. आणि नोटिफिकेशनचं नाव आहे आयबीपीएस क्लर्क. हो, आयबीपीएस क्लर्कची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वॅकन्सी सुद्धा जास्त आहेत आणि जेव्हा ऍक्च्युअल मध्ये पेपर होईल तर त्याच्यामध्ये 1000-1500 वॅकन्सी आणखी वाढलेला मला दिसेल, म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल रिझल्ट येतो. कारण की लास्ट इयरला सुद्धा जेवढे नंबर ऑफ वॅकन्सी होते त्याच्या कंपॅरिझन मध्ये 1000-1200 वॅकन्सी किंवा 1000-1200 लोकांना जास्त जॉईनिंग मिळालं होतं. तर यावर्षी सुद्धा आपण 1000 ते 1200 विद्यार्थी एक्सपेक्ट करू शकतो की त्यांना जास्त ऍज कम्पेअर टू द जेवढे आपल्याला सांगितलेले आहे सध्या नोटिफिकेशन मध्ये, त्याच्यापेक्षा 1000 ते 1200 किंवा 700-800 लोकांना तरी जास्तीची जॉईनिंग मिळेल किंवा त्यांचं सिलेक्शन होईल. म्हणजे ते ऑन द टाइम त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय राहील, काही चेंजेस आहेत का, डेट्स काय आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, सो दॅट तुम्हाला कुठेच डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन या पूर्ण नोटिफिकेशन मध्ये इथे मिळेल. चला तर मग सुरू करूया. बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. याच्यामध्ये दिलं आपल्याला कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क इन पार्टिसिपेटिंग बँक फॉर वॅकन्सीज 2025-26. ठीक आहे. काही कंप्लेंट किंवा अप्लाय करायचं असेल तर यांनी वेबसाईट सुद्धा आपल्याला दिलेली आहे. इम्पॉर्टंट डेट एक काय राहील, एक तारीख काय आहे, ते सर्व तारीख इथे दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट तारीख कोणत्या आहेत तर बघा, पेमेंट ऑफ अप्लिकेशन फीज किंवा इंटिमेशन चार्जेस अप्लाय कधी आपण करू शकतो तर त्यासाठी जी तारीख आहे ती आहे 1 जुलै ते 21 जुलै. 20 दिवसाचा तुमच्याकडे पिरियड आहे. 1 जुलै पासून 21 दिवसापर्यंत तुम्ही 21 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये अप्लाय करू शकता आणि तुमचं पेमेंट सुद्धा सबमिट करू शकता, फीज सुद्धा सबमिट करू शकता. त्यानंतर कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग, पीईटी ज्याला म्हटलं जातं, याची जी पीईटी ची जी एक्झाम आहे किंवा जो पीईटीचा जो शेड्यूल राहणार आहे तो आहे 12/8 ते 17/8. हा जवळपास एका वीकचा हा प्रोग्राम असतो, 5-6 दिवसाचा हा प्रोग्राम असतो. तर तो ऑगस्ट महिन्यात कंडक्ट करण्यात येणार, एक्झामच्या अगोदर असतो 12/8 ते 17/8. तर पीईटी म्हणजे बेसिकली काय, तर जे विद्यार्थी त्यांनी कुठे ट्युशन क्लासेस केले नसेल किंवा ज्यांना प्रिपरेशनची थोडी गरज असेल किंवा जे वर्किंग असल्यामुळे प्रिपरेशन नाही करू लागले किंवा प्रिपरेशन करायला त्यांना वेळ नसेल मिळाला, तर अशा विद्यार्थ्यांना एक थोडासा आयडिया किंवा एक थोडासा त्यांना शिकवण्यासाठी एक प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होत असतं. हे डिपेंड करतं की तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घ्यायची आहे की नाही. ऍट द टाइम ऑफ फिलिंग दी फॉर्म तुम्हाला तिथं एक चेकबॉक्स येतो की तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घ्यायची आहे की नाही. ऑप्शन असतं, तुम्हाला वाटलं की मला करायची आहे तुम्ही करू शकता, तुम्हाला वाटलं मला नाही करायची, मला गरज नाही आहे, तुम्ही तिथं अनचेक करू शकता. तर हे तारीख लक्षात असू द्या, 12 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट. नंतर ऍडमिट कार्ड कधी येणार, तर ऍडमिट कार्ड हे ऑगस्ट मध्ये येणार असं सांगितलेलं आपल्याला आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी हे सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये होईल. रिझल्ट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन प्रिलिमिनरीचा हा सप्टेंबर महिन्यामध्ये होणार. त्यानंतर तुमचं कॉल लेटर मेन्स एक्झामिनेशन साठी हे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीला येऊ शकतं. मेन्स एक्झामिनेशन हे ठरवलेलं आहे की ऑक्टोबर महिन्यामध्येच होणार आणि याचा जो रिझल्ट असतो हे आपल्याला माहिती आहे की आयबीपीएसचा रिझल्ट 1 एप्रिलला लागत असतो प्रत्येक वर्षी. तर एप्रिल 2025 मध्ये याचा रिझल्ट येणार. पीईटी मे बी कंडक्टेड इन आयदर ऑनलाईन मोड और फिजिकल मोड. हे आणखी ठरवलेलं नाही आहे, ते डिपेंड करेल. नंतर ते आयबीपीएस आपल्याला सांगेल की ऑनलाईन मोड मध्ये राहील की फिजिकल मोड, त्यांच्या सेंटरवर जाऊन आपल्याला द्यावं लागेल. बघा, त्यानंतर इथे दिलं आपल्याकडे काही इम्पॉर्टंट गोष्टी, त्याला आपण बघूया वन बाय वन. ओके, चला वन बाय वन याला आपण डिस्कस करूया. काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, जसं काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी एक्सप्लेन करतो, बाकी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही याला चेक करू शकता. पार्टिसिपेटिंग बँक कोणत्या आहेत, तर नॅशनल बँक्स असतात याच्यामध्ये सर्व.
SBI सोडून, IBPS चे 2 बँक्स आहेत ते बँक सोडून जेवढ्या पण नॅशनल बँक्स आहेत ते सर्व याच्यामध्ये राहतात. जसं बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बरोदा आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. काही बँक मर्ज झाल्यामुळे आता हे बँक्स आपल्याकडे कमी झाल्या. मर्ज तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी म्हटलं आहे की तुम्हाला कोणत्याही एका स्टेट मधूनच अप्लाय करता येतं. जर तुम्हाला वाटत असेल की मला MP मधून अप्लाय करायचं आहे आणि मला महाराष्ट्रामधून सुद्धा अप्लाय करायचं आहे, तर असं अजिबात चालत नाही. तुम्ही कोणत्याही एका स्टेट मधून या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि हेच यांनी इथे सांगितलेलं आपल्याकडे आहे. ठीक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर क्रायटेरिया काय आहे, तर हे क्रायटेरियासाठी यांनी सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडियाचा रहिवासी असला पाहिजे किंवा नेपाळचा किंवा भूतानचा, आणि काही अदर गोष्टी सुद्धा आहेत ते आहे इथे. एज क्रायटेरिया काय असायला पाहिजे, तर कमीत कमी तुमचं वय 20 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय 28 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासोबत यांनी तारीख सुद्धा दिलेली आहे. जी तारीख आहे ती आहे 2 जुलै 1996 टू जुलै 1996. च्या अगोदरचा तुमचा जन्म नसावा आणि 1 जुलै 2004, 1 ऑफ जुलै 2004 2004 नंतरचा तुमचा जन्म नसावा. ठीक आहे. तर 1996, 2 जुलै 1996 अगोदर नसावा आणि 1/7/2004 च्या नंतरचा सुद्धा नसावा. पण याच्यामध्ये काही नंतर रिलॅक्सेशन मिळतं, जसं डिपेंडिंग ऑन दी तुमचं जे पण कास्ट आहे. जसं SC किंवा ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्षाचं, पर्सन विथ डिसेबिलिटी साठी 10 वर्षाचं, एक सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल एक सर्व्हिसमॅन साठी 3 वर्षाचं आणि 8 वर्ष एक्सटेंडेड. नंतर विडो, डिवोर्स वुमन किंवा वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हु हॅव नॉट मॅरिड, रिमॅरिड, परत त्यांनी लग्न नाही केलं, तर अशा गृहिणींसाठी 35 वर्षाचं जनरल कॅटेगरी, 38 वर्ष OBC कॅटेगरी आणि 40 वर्ष SC किंवा ST महिला इथे अप्लाय करू शकतात. पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिवोर्ट्स यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन इथं मिळालेलं आहे. ठीक आहे. बघा, त्यानंतर काही इम्पॉर्टंट आणखी जे गोष्टी आहेत आपल्याकडे ते इथे सांगितलं की डिसेबिलिटी मध्ये, पर्सन विथ डिसेबिलिटी मध्ये कोण कोण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ब्लाइंडनेस असेल तर लो विजन असेल किंवा हिअरिंग इम्पेअर्ड असेल, ऑर्थोपेडिकली चॅलेंज असेल, तर या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. देन त्याच्यानंतर आपल्याला काही अदर इम्पॉर्टंट जे गोष्टी आहेत ते आहेत जसं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर इम्पॉर्टंट वन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं 21 ऑफ जुलै 2024 च्या दिवसापर्यंत कन्सिडर करून अ डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया or any equivalent qualification recognized such as central government. The candidate must possess valid mark sheet, degree certificate that he or she is a graduate on the day. फॉर एक्झाम्पल, आता क्वेश्चन येतात, मला विचारतात सर आम्ही 3rd इयरची आता एक्झाम दिली तर आम्ही अप्लाय करू शकतो का. तुम्ही अप्लाय करू शकता, पण कधी, जर तुमचा 21 जुलै 2024च्या अगोदर वेबसाईटला किंवा तुमच्याकडे मार्कशीट असेल तर. जर तुमचा रिझल्ट कुठे ना कुठे डिस्प्ले झाला असेल, मग तुमचा ऑटोनॉमस कॉलेज असेल तर कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये येत असेल तर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर, किंवा कुठे ना कुठे तुमच्याकडे 21 जुलैच्या अगोदरचा रिझल्ट पाहिजे असं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही एक्झाम दिली असेल आणि रिझल्ट आणखी यायचा असेल, जर तुमचं 3rd इयर असेल किंवा फायनल इयर असेल किंवा कोणतं पण, तुम्ही फायनल सेमिस्टरची किंवा फायनल इयरची एक्झाम दिली असेल आणि रिझल्ट तुमचा अवेटेड आहे, तो रिझल्ट 21 जुलैच्या अगोदर नाही आला तर त्या केसमध्ये तुम्ही इथं अप्लाय नाही करू शकत. आय होप दिस इज क्लिअर टू यू. नंतर कॉम्प्युटर लिटरसी तुमचं पाहिजे, तुम्हाला एक कोणतं तरी सर्टिफिकेट पाहिजे, कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, कारण की बेसिकली जे पण बँकिंग मधलं वर्क असतं ते कॉम्प्युटरवर जास्त असतं. तर त्यासाठी तुमचा एखादा डिप्लोमा किंवा डिग्री किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स तुमचा कॉम्प्युटर ऑपरेशन किंवा लँग्वेज असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल MSCIT, तुमचं MSCIT झालं असेल तरी तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे असं कन्सिडर केलं जातं. त्यानंतर प्रोफिशियन्सी इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट और युनियन टेरिटरी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे. तुम्ही आंध्र प्रदेशमधून अप्लाय करत असाल किंवा तेलंगणामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिथली स्टेट लँग्वेज म्हणजे तेलुगू यायला पाहिजे.
जर तुम्ही कोलकातामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला बेंगॉली यायला पाहिजे. तर ज्या पण स्टेटमधून तुम्ही अप्लाय करत असाल ना मित्रांनो, त्या स्टेटची ऑफिशियल जी लँग्वेज आहे ते तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता यायला पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे इथे. आणखी 21/7च्या अगोदरचं तुमचं पाहिजे प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड और युनिव्हर्सिटी फॉर हॅव्हिंग डिक्लेअर द रिझल्ट ऑन ऑर बिफोर 21 जुलै 2024 हॅज टू बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तुम्हाला यावेळेस हे तुम्हाला विचारलं जातं. पर्सेंटेज, एखादा जर फॉर एक्झाम्पल कोणाचा सीजीपी येत असेल रिझल्टमध्ये, त्याला पर्सेंटेज माहित नाही, तर त्यासाठी यांनी सांगितलं आहे द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज तो अराइव्ह विल बी इग्नोर. 59.99 will be treated or less than 60 and 54.99 will be treated as less than 55. तर याच्याबद्दल काही जास्त डिस्कशनची गरज नाही आपल्याला. क्रेडिट हिस्ट्री, बँक हे सुद्धा चेक करतं की तुम्ही डिफॉल्टर आहात का, तुम्ही एखादा बँकचं लोन घेतला आहे का आणि नंतर त्याची परतफेड नाही केली आहे का. एखाद्या पर्सनने एज्युकेशन लोन घेतलं असेल किंवा कोणता आणखी एखादा लोन घेतला असेल, पर्सनल लोन असो, होम लोन असो, कार लोन असो, काही पण, आणि त्याची जर परतफेड केली नसेल आणि तुमचा सिबिल खराब असेल तर त्या केसमध्ये पण तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. तर मेक शुअर की त्या प्रकारचं डिफॉल्ट मध्ये तुमचं यायला नको. आता स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला माहित आहे, आयबीपीएस क्लर्क मध्ये 2 एक्झाम होतात. एक असतो प्रिलिमिनरी राऊंड, सेकंड असतो तुमचा मेन्स राऊंड. आता प्रिलिमिनरी राऊंड मध्ये 3 सब्जेक्ट बेसिकली येतात, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि व्हर्बल इंग्लिश. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे बेसिकली आपल्याकडे 35 क्वेश्चन येतात, 35 मार्क्स असतात आणि 20 मिनिट टोटली याच्यामध्ये टाइम असतो. सेक्शनल वाईज टायमिंग असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. जे विद्यार्थी नवीन असाल, फर्स्ट टाइम एक्झाम देत असतील, त्यांच्यासाठी एकदा मी परत सांगतो की सेक्शनल टाइम असतो इंग्लिशला 20 मिनिट, क्वांटला 20 मिनिट आणि लॉजिकल रिझनिंगला सुद्धा 20 मिनिट. इंग्लिशचे 30 क्वेश्चन असतात, ऍप्टिट्यूड म्हणजे क्वांटिटेटिव्ह किंवा अरिथमॅटिकचे 35 क्वेश्चन आणि लॉजिकल रिझनिंगचे सुद्धा 35 क्वेश्चन. या प्रकारचे 100 क्वेश्चन 60 मिनिट and 60 minutes is divided into 3 parts, 20 minutes, 20 minutes, 20 minutes for each subject. या प्रकारचा हा फॉर्मॅट असतो. ठीक आहे. वन्स यू आर डन विथ दी प्रिलिम, नंतर तुमचा हो शकतो मेन. जे लोक प्रिलिम क्रॅक करतात त्यांना मेन्स साठी बोलावलं जातं आणि मेन्स मध्ये सब्जेक्ट असतात जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. इंग्लिश मधला सेक्शन हा तुम्ही इंग्लिश मध्ये अपेअर करत असतो. बाकी सेक्शनला तुम्ही अदर लँग्वेज चूज करू शकता, फॉर एक्झाम्पल हिंदी तुम्ही घेऊ शकता. नंबर ऑफ क्वेश्चन असतात 50 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, करंट अफेअर्स, स्टॅटिक जीके या सर्व याच्यामध्ये येतात. 50 मार्क्स असतात, 35 मिनिट्स असतात. ओके, यावेळेस थोडासा इथं मला चेंज दिसतोय. तो चेंज या प्रकारचा आहे की लास्ट इयर पर्यंत इथं कोणता सेक्शनल टायमिंग राहायचा नाही मेन्स एक्झामिनेशन मध्ये, बट यावेळेस तिथे सुद्धा तुम्हाला सेक्शनल टायमिंग आलेला आहे. टाइम अलॉटेड फॉर इच स्टेज सेपरेटली टाइम. ठीक आहे, अगोदर नाही राहायचं. 200 टोटली आपल्याकडे 200 मार्क्स राहायचे, 160 मिनिट्स राहायचे, 120 मिनिट राहायचे. पण यावेळेस यांनी काय केलं, इथे सुद्धा आपल्याला टायमिंग दिलेला आहे. 35 क्वेश्चन आहे जनरल फायनान्शियल साठी, 35 मिनिट्स आहे, 35 क्वेश्चन आहे, सॉरी माफ करा, 35 मिनिट्स. इंग्लिश साठी 35 मिनिट, रिझनिंग साठी 45 मिनिट्स आणि ऍप्टिट्यूड साठी सुद्धा 45 मिनिट. या प्रकारचा तुमचा टोटल जो टायमिंग आहे तो आहे 160 मिनिट आणि जो नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत तुमच्याकडे ते आहेत 190 आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत तुमच्याकडे 200. त्यानंतर कोणत्या स्टेट मधून तुम्ही अप्लाय करू शकता तर त्याची इथे लिस्ट दिलेली आहे. सोबत कोणत्या मोड मध्ये तुम्ही करू शकता, कोणत्या लँग्वेज मध्ये करू शकता त्याची सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं आपण महाराष्ट्राबद्दल बोललो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा कोकणी या भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. इंग्लिशचा सेक्शन फक्त तुम्हाला इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करावं लागेल. बाकी अरिथमॅटिक किंवा लॉजिकल रिझनिंग किंवा जनरल अवेअरनेस, कम्प्युटर लिटरसी हे सर्व तुम्ही डिपेंड करतो तुम्हाला हिंदीमध्ये करायचं आहे, मराठी किंवा कोकणी याच्यावर तुम्हाला ऑप्शनल नाही आहे. पण इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिशचा पेपर तुम्हाला इंग्लिशमध्येच घ्यावा लागेल. देन त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे खूप आपण याच्यामध्ये चुकी करतो. यांनी म्हटलं आहे की कॉल लेटर फॉर ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम विल नॉट बी कलेक्टेड ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन व्हेन्यू. हाऊएव्हर
It will be duly authenticated or stamped by the exam center staff. Candidate will need to return the call letter along with the authenticated stamp copy of the ID proof safely. याचं काय मिनिंग आहे मित्रांनो, की जेव्हा आपण पेपरला जातो तर तिथे ते आपल्याला एक स्टॅम्प लावून देतात की हा मुलगा हा स्टुडंट एक्झामला आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जे ऍडमिट कार्ड आहे ते कलेक्ट नाही करत तर तुम्हाला परत देतात आणि तो तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि नीट सांभाळून ठेवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशनला जाणार तेव्हा तुम्हाला तोच प्रिलिमिनरीचा ऍडमिट कार्ड जो आहे तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. असं पण असतं की मेन्स साठी वेगळे ऍडमिट कार्ड येत नाही, जे तुमचा प्रिव्हियस वाला रोल नंबर असतो तोच रोल नंबर तुम्हाला टाकावा लागतो. तर त्या केसमध्ये तुमचं प्रिलिमिनरीचं ऍडमिट कार्ड व्यवस्थित सांभाळून ठेवा. नाहीतर असं नको व्हायला की प्रिलिमिनरी एक्झाम निघाली, तुम्हाला ऍडमिट कार्ड तुमच्याकडे नाही आहे आणि मेन्स मध्ये मग तुम्हाला प्रॉब्लेम गेला. तर या गोष्टीची थोडी काळजी घ्या. ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असतं. कट ऑफ स्कोर ऑनलाईन मेन एक्झामिनेशनचा हे डिपेंड करतं प्रत्येक वेळेस. स्कोर ऑब्टेन इन द ऑनलाईन एक्झामिनेशन हे तुम्हाला सांगितलं जातं. एक्झामिनेशन सेंटर परत चेंज करता येत नाही, जे आपल्याला एकदा अलोकेट झालं काय अलोकेट झाल्यानंतर. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग बद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे की कोणत्या कोणत्या जाग्यावर स्टेटमध्ये आणि डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घेऊ शकता इन केस जर ते ऑफलाईन मोडमध्ये झालं तर. प्रोव्हिजनली अलॉटमेंट हे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, ते सध्याच आपलं गरजेचं नाही कारण की पेपरच्या नंतरची गोष्ट आहे ती. नंतर हे सर्व आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बद्दलच्या इन्फॉर्मेशन. त्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, त्यासाठी तुम्हाला तुमचं एक तर पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर गॅजेट, एखादा गॅजेट ऑफिसरचं स्टॅम्प असलेला फोटो असलेला स्टॅम्प या प्रकारचा. जर तुम्ही ऍडव्होकेट असाल तर तुम्हाला बार काउन्सिल आयडेंटिटी लागेल. ठीक आहे. या प्रकारच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलच्या गोष्टी आहेत. रेशन कार्ड अँड लर्नर्स ड्रायव्हिंग लायसन्स विल नॉट बी अक्सेप्टेड ॲज व्हॅलिड आयडी प्रूफ फॉर दिस प्रोसेस. राशन कार्ड आणि तुमचं जे लर्निंगचं ड्रायव्हिंग लायसन्स असतं ते नाही चालत तिथे. त्यानंतर बायोमेट्रिकच्या बद्दलचे व्हेरिफिकेशन दिलं आहे. त्यानंतर सिग्नेचर आणि हे बाकी आता सर्व गोष्टी तुमच्या याच्याबद्दल आहेत की तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात. त्यानंतर अप्लाय कसं करायचं त्याच्या अगोदर बघूया की फी स्ट्रक्चर काय आहे, किती रुपये आपल्याला भरावं लागतं. तर बघा 175 रुपये लागतात कोणाला, ज्यांचं SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन किंवा डिसेबिलिटी वाले पर्सन आहेत त्यांना 175 रुपये इथे फीज आहे. 850 रुपये फॉर ऑल अदर्स, जसं EWS, जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 850 रुपयाचं फी स्ट्रक्चर इथे आहे. प्रोसिजर फॉर अप्लाइंग, याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिला जाईल, त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. इथे अप्लिकेशन ची लिंक दिली आहे, तिथून जाऊन तुम्हाला साइन अप करायचं आहे. साइन अप झाला की तुम्हाला लॉग इन करायचं आहे. एक मेसेज तुम्हाला येतो युजर नेम आणि पासवर्डच्या, त्या डिटेल्सने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तो देन फॉर्म भरायचा आहे. जे पण बेसिक डिटेल्स असतात, एज्युकेशनल डिटेल्स असतात, एक्सपिरियन्स वाला डिटेल्स असतात, तुम्हाला कोणतं प्रिफरन्स द्यायचं आहे पोस्ट साठीचं, बँक साठीचं, त्या सर्व गोष्टी तिथे विचारतात. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नीटपणे भरायच्या आहे. मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन मोड मध्ये पेमेंट करू शकता बाय युझिंग ATM, नेट बँकिंग किंवा UPI वगैरे. ठीक आहे. आय विल चेक की आणखी काही गोष्टी आहेत का जे आपण डिस्कस करू शकतो. आयटम नॉट अलाउड या गोष्टी आहेत. वॉच असतं, डिजिटल क्लॉक असतं, या सर्व गोष्टी तिथे अलाउड नसतं. त्यानंतर चला ठीक आहे, हे आपली इथे नोटिफिकेशन संपून जातं. नंतर आहे इथे एक लास्ट, ती म्हणजे कॅटेगरी वाईज तुमचं पोस्ट किती आहे. तर बघा इथे जर आपण कन्सिडर केलं महाराष्ट्राला, कारण आपण महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करतोय, मराठीमध्ये मी व्हिडिओ बनवतोय म्हणून आपण एकदा थोडंसं ते बघून घेऊया की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे किती वॅकन्सीज आहेत. तर गोवा, देन गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बाबा लक्षद्वीप, L, देन आय थिंक ओके महाराष्ट्र. तर बघा इथे वॅकन्सीचं एक स्ट्रक्चरायझेशन केलेलं आहे. बँक ऑफ बरोडामध्ये यांनी सध्या वॅकन्सी डिक्लेअर नाही केल्या. अशा काही बँक्स आहेत ज्याने आणखी वॅकन्सी डिक्लेअर नाही केल्या आणि त्याचमुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की ऍट द टाइम जेवढ्या आता नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज नक्कीच वाढणार ऍट द टाइम ऑफ जॉईनिंग किंवा जो फायनल रिझल्ट असतो त्याच्यामध्ये 800 ते 1000 वॅकन्सी तुम्हाला एक्सटेंडेड किंवा जास्त आलेला दिसेल. बघा नॉट यांनी आणखी डिक्लेअर नाही केल्या आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्राने रिझल्ट आणखी यांचे डिक्लेअर नाही झाल्यात. इंडियन बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी आणखी त्यांच्या वॅकन्सी डिक्लेअर इथे केलेल्या नाहीयेत. ठीक आहे. जे बाकी बँक्स आहेत त्यांनी सांगितलं आहे की यांच्याकडे एवढ्या टोटल वॅकन्सीज आहेत. जसं बँक ऑफ इंडियामध्ये 106, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 352, पंजाब नॅशनल बँक्समध्ये 110, नंतर 18 वॅकन्सीज आहे पंजाब अँड सिंध मध्ये, 4 वॅकन्सीज आहे इंडियन ओव्हरसीज मध्ये. ठीक आहे. या प्रकारच्या वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. तर तुम्ही याला ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा चेक करू शकता. याची पीडीएफ किंवा याची लिंक हे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर हे आहे सेंटर, की जर तुम्ही एखादा पर्टिक्युलर स्टेट मधून अप्लाय करत असाल तर त्याच्यामध्ये कोणते कोणते सेंटर आहे. बघा, महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि कोल्हापूर हे सेंटर्स आहेत एक्झामिनेशनसाठी. त्यानंतर इथे दिला आपल्याकडे मेन्स एक्झामिनेशन. ओके, तेच मी विचार करतोय. लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर हे सुद्धा सेंटर्स याच्यामध्ये आहेत. मेन्स एक्झामिनेशन मध्ये छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे हे सेंटर राहील तुमचे मेन्स एक्झामिनेशन साठी. इथे सेंटर बद्दल सुद्धा आपल्याला आयडिया आली आहे. नंतर हे आहेत गाईडलाईन्स काही तुमचे फॉर्म फिलिंग साठी, की तुमचा फोटोग्राफ असायला हवा, लेटेस्ट सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड रिटर्न डिक्लेरेशन. हँड रिटर्न डिक्लेरेशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, साईज कोणती असायला पाहिजे. हँड रिटर्न डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर बघा, हँड रिटर्न मध्ये डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे एका ब्लँक पेजवर विथ ब्लॅक पेन. तुमचं इथे नाव हे नाही लिहायचं, नेम ऑफ द कॅन्डिडेट, फक्त नाव लिहायचं आहे. hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting document as and when required. हे जसं तसं तुम्हाला लिहायचं आहे, स्कॅन करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपल्या याच्याबद्दलचे डिटेल्स. तर याच्या खाली तेवढं काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत नाही. आय होप की तुम्हाला टोटली आयडिया आली असेल या संपूर्ण नोटिफिकेशन बद्दलची. आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात. नवीन नवीन ओपनिंग, एमएनसी कंपनीज, गव्हर्नमेंट जॉब ओपनिंग नोटिफिकेशन किंवा क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशवर आपले व्हिडिओ लेक्चर सुद्धा येतात. ते तुम्ही बघू शकता, मित्रांना शेअर सुद्धा करू शकता. आणि अशाच एकदा लास्टदा बस नवीन नवीन जॉब ओपनिंग नोटिफिकेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू सो मच.